त्यांनी मला माफ करा। मी आज मुद्दाम भांडण केले तुमच्याशी, सॉरी। पण काय करू मी, तुम्हीच सांगा ना मला। मी देवी आईंना दिलेलं वचन पूर्ण करते। पुढच्या 7 दिवसाच्या आत मला तुम्हाला देवी आईंकडे पाठवायचंय कायमचं। आज तुम्ही ऑफिसात जाऊन हे सिद्ध केलत की माझ्यापेक्षा जास्त तुमचं प्रेम देवी आईंवर आहे। आणि तुमचा योग गुण सर मला लय आवडतो। काय केलंस तू? मी तुला इथे त्यांना कन्व्हिन्स करायला बोलवलं होतं, तू अजून मोठा प्रॉब्लेम करून ठेवलायस। आता ना आपण ही कंपनी कशी चालवणार आहोत ना मला खरंच कळत नाहीये। किती नाही म्हटलं ना तरी त्या इन्व्हेस्टमेंटची आपल्याला गरज होती दादा। यावर एकच उपाय दिसतोय मला आता, त्या इन्व्हेस्टर्सची माफी मागणं। आणि अहिल्याने अशी कोणाचीही माफी मागणं मला चालणार नाही। त्यामुळे मी जातो, त्या इन्व्हेस्टरची माफी मागतो आणि त्यांना परत घेऊन येतो। 1 मिनिट बाबा, मग कोणालाच त्या इन्व्हेस्टर्सची माफी मागायची गरज नाही आहे। मुळात अशा अविश्वासू लोकांची या कंपनीला गरजच नाही। मग काय करणार आहोत आपण? अरे यार मी तुला सॉल्व्ह करायला बोलवलं होतं, तू अडकवून ठेवलेस अजून। कंपनीचे बॉन्ड्स अशा अविश्वासू इन्व्हेस्टर्सने बॅकआउट केलं नाही, बंद पडण्या इतपत कमकुवत आपली कंपनी नक्कीच नाहीये। प्रीतम कंपनीचे बॉन्ड्स काढ, ताकदीचे इन्व्हेस्टर्स मिळतील आपल्याला, त्यांची लाईन लागेल। हो मॅडम, मॅडम तुम्ही आमची फसवणूक केली। मॅडम तुम्ही आम्हाला चुकीची माहिती दिलीत। तुम्ही तर म्हणाला होतात की आदित्यने बॅकआउट केलंय, त्याने कंपनी सोडली आहे। 1 मिनिट, मी कोणाची काहीही फसवणूक केलेली नाहीये, उलट सगळ्यांना सावधच केलंय। सावध केलं? पण आज तर आदित्य तिथेच होता, आजची मीटिंग त्यानेच कंडक्ट केली। काय? आदित्यने आजची मीटिंग कंडक्ट केली आणि ती अहिल्या काहीच बोलली नाही का त्याला? ऑन द कॉन्ट्ररी, त्या आदित्यने आमची सगळी इन्व्हेस्टमेंट आम्हाला परत केली आणि आम्हाला ऑफिसमधून हकलवून दिलं। आणि त्या अहिल्या मॅडम एक चकार शब्द बोलल्या नाहीत। पण हे कसं शक्य आहे? आदित्य असं अचानक कसं येऊ शकतो? असो, तुम्ही काळजी करू नका, उलट बरंच झालं तुम्ही तुमची सगळी इन्व्हेस्टमेंट त्यांच्या कंपनीमधून काढून घेतली। ते आता तुम्ही परत त्यांच्या कंपनीमध्ये कधीच कुठली इन्व्हेस्टमेंट करू नका। तुम्ही हवं तर माझ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। हां, मग आपण बघूच त्या किर्लोस्कर कंपनीमध्ये आता कोण इन्व्हेस्टमेंट करतंय ते। काय झालंय? मॅडम तुम्ही समजताय ना, तेवढे मूर्ख आम्ही नाही आहोत तुमच्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायला। मागे सुद्धा तुम्ही किर्लोस्कर ग्रुपला बुडवण्याच्या नादात आम्हाला बुडवायला निघाला होता, पण खरं तर ना यावेळी आमची चूक झाली आहे। आम्ही डोळे झाकून तुमच्यावर विश्वास टाकला। हो ना, किर्लोस्कर कंपनीमध्ये आपला पैसा सुरक्षित होता, त्यांनी एकही पैसा बुडवला नाही, उलट वेळोवेळी आपल्याला नफा वाटप केले आहे। आपण तिथून बाहेर पडून चूक केली आहे। आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, आपण आपली चूक कबूल करू आणि पुन्हा किर्लोस्करांकडे इन्व्हेस्टमेंट करू। एक मिनिट, हे सगळं करण्याची काहीच गरज नाही। त्यांनाच आता इन्व्हेस्टर्सची गरज लागणार आहे, त्यामुळे तेच येतील लवकरच तुमच्याकडे तुमचे पाय धरत।
काय? किर्लोस्कर कंपनीने नवीन इन्व्हेस्टर बोलवलेत. किर्लोस्कर कंपनीने नवीन इन्व्हेस्टर बोलवले आहेत. बघा, चांगली संधी आहे आपल्याकरता. मग आता वाट कसली बघताय? आपण आत्ताच जाऊन अहिल्या मॅडम आणि आदित्य सरांची माफी मागूया. ते नक्कीच माफ करतील आपल्याला. चला चला ताबडतोब. नाही हे बघा, तुम्ही असं करू नका. अँड मोर ओव्हर मिस्टर शाह, किर्लोस्कर इंडस्ट्रीमध्ये तुमचा पैसा इन्व्हेस्ट होऊन तो सेफच राहणार आहे बिकॉज ऑफ द बॉन्ड्स. इनफॅक्ट तो वाढेलच, याची आम्ही गॅरंटी देतो. येस, बोला. हो हो. आपण सगळेजण मिळून किर्लोस्कर कंपनी कुठच्या कुठे घेऊन जाऊ. येस येस, डेफिनेटली. हो, लवकरच बोल. येस. नमस्कार, बोला. हो, आपण लवकरच भेटू. येस, बाय बाय. मॅडम, आदित्य सर, आम्हाला माफ करा. आमच्याकडून फार मोठी चूक झाली आहे. आज इतके वर्ष आपण सोबत एकत्र आहोत आणि आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट काढून घेतली. आम्हाला खरंच वाईट वाटतं. माफ करा आम्हाला. हो ना, आम्ही त्या दिशा मॅडमचं म्हणणं ऐकलं आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं. एक मिनिट, दिशाचं काय आता? तिचा काय संबंध? तिनेच तर आमची मती गुंग केली. हे बघा, आम्ही आमची इन्व्हेस्टमेंट टाकायला तयार आहोत. अजून पैसा गुंतवण्याची आमची तयारी आहे. पण आम्ही तयार असायला हवं ना. आम्हाला तुमच्यासारख्या लोकांबरोबर कामच नाही करायचंय. मुळात तुम्ही आमच्यावर अविश्वास दाखवलात आणि स्वतःची संपूर्ण इन्व्हेस्टमेंट काढून पळून जाण्याचा प्रयत्न केलात. असे इन्व्हेस्टर्स नकोच आहेत आम्हाला. बरं, आज आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला परत एक संधी दिली. कशावरून? उद्या कोणाचं तरी अजून ऐकून तुम्ही पुन्हा एकदा इन्व्हेस्टमेंट काढून घेतली तर कंपनीतून. आणि हां, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज तुमच्या इन्व्हेस्टमेंटमुळे चालते असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. आमची चूक झाली, मी माफी मागतो. पण प्लीज असं करू नका, प्लीज. बहुतेक तुम्ही ऐकलं नाही. आम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटची काहीही गरज नाही आहे. दॅट्स फायनल. ओके, येऊ शकता. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.